मला लहानपणापासून या कलेची आवड होती. आमच्या गावचा शक्तितुरा असायचा, नमन वगैरे असायचं, त्यामध्ये पण काम केलेलं आहे, शक्तितुरात नाचलेलं सुद्धा आहे. आणि आजपर्यंतचा अनुभव आहे की आजपर्यंत जेवढी आयोजने केलीत तेवढी सगळे रसिक प्रेक्षक आपला माणूस कोणतरी आहे तिकडे, आपल्या माणसाने कार्यक्रम अरेंज केला आहे किंवा आपल्या माणसाने कोणीतरी आपल्याकडच्या माणसाने लावलं आहे, त्यासाठी प्रतिसाद खूप भेटतो. 13 जणांचा आमचा ग्रुप आहे. तो असं म्हणजे सर्वजण बोलतात यांचेच कार्यक्रम कसे हाऊसफुल जातात असं लोकांचं म्हणणं आहे. पण हे कार्यक्रम हाऊसफुल करण्यामागे त्यांची मेहनत आहे. असे 2 वर्षी एकच तारीख 24 डिसेंबर ही तारीख फिक्स असायची. चिमन बुवांचा वाढदिवस त्या दिवशी आणि नमनही व्हायचं. असे 2 वर्ष आम्ही दोन्ही नमन हाऊसफुल केली. जुलै महिन्यामध्ये एक वेगळं आयोजन करणार आहोत. नमस्कार मंडळी, कशात सर्व मजेत ना. मी अक्षय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता पावसाची सुरुवात होणार आहे. आता जस्ट मे महिना संपणार आहे आणि नंतर पावसाची चाहूल झाल्यानंतर कलगीतुरा, शक्तितुरा त्याबद्दलचं आयोजन आहे. त्यासाठी आज आपण आलो आहेत आपल्या कोकणातील जी नमनं असतात, शक्तितुऱ्या असतात, त्यांचं उत्कृष्टरित्या आयोजन करणारे आणि मुंबई रंगमंचावरती गेल्या 2-3 वर्षापासून म्हणा जास्तच प्रतिसाद असे देणारे आणि खूप सुंदर असे हाऊसफुल करणारे कार्यक्रम आपल्या मुंबई रंगमंचावरती घेऊन येणारे आहेत. असे आपले 2 कलाकार जे आहेत, जे आयोजन करतात, त्यांच्यासोबत भेटणार आहोत. त्यापैकी आपण आता संतोष दादांशी आपण थोडीशी बोलणार आहोत. त्यांचा आता येणारा कार्यक्रम आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती, कलगीतुराचं आयोजन कसं होतं आणि कसे तिकीट विक्री होतात आणि जसे प्रेक्षकांचा किती प्रतिसाद भेटतो ते आपण कव्हर करून घेणार आहोत. त्यानंतर आपण सुनील डावल यांच्या दादांशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ इथे संपणार आहे. तर हा व्हिडिओ तर जस्ट सुरू होतोय. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर नमस्कार दादा, संतोष दादा आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आणि आयोजन आपलं जे आहे आत्ता येणाऱ्या जून महिन्यामध्ये 19 जून 2026 रोजी शिवराजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या ठिकाणी होणार आहे. त्याबद्दल दादा आपण काय सांगा? आता आपण हे सर्व तिकीटचं वाटप चालू आहे, म्हणजे नंबरिंग वगैरे सुरू आहे. तिकीटचे नंबर वगैरे टाकलेले आहेत, रेडी करून ठेवलेलं आहे रसिक प्रेक्षकांसाठी देण्यासाठी. ओके, तर सगळी तयारी चालू आहे, लगबग चालू आहे सगळ्या गोष्टीची. सर्वप्रथम आपलं नाव आणि आपलं गावची ओळख. माझं नाव संतोष प्रकाश आंबेकर, गाव पांगरी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. अच्छा, आपल्या संगमेश्वर तालुक्यातलेच आहेत आणि तिकडे जास्त अशी नमनं असतात आणि तोच वारसा आपला हा पुढे घेऊन कलाकार आपले चाललेले आहेत. तर दादा, हा तो आपला चॅट आहे, त्यानुसार काही चेंजेस वगैरे आहेत का ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आता हॉलच्या रिनोव्हेशननुसार स्टॉलचं ॲज इट इज आहे तशीच आहे सिटिंग अरेंजमेंट. बाल्कनीची सिटिंग अरेंजमेंट त्यांनी बदललेली आहे. अच्छा, त्याप्रमाणे प्रॉपर चार्ट अजून काय आपल्याला मिळालेला नाही, तरी पण साधारण नंबर आपल्याला मिळाले. त्याप्रमाणे आता तिकीटवर प्रिंटिंग केलेली आहे मी. ओके ओके. आपण या कला क्षेत्रामध्ये कधीपासून म्हणजे जे आयोजन करताय ते कधीपासून सुरुवात केली होती? मी या कला क्षेत्रात म्हटलं तर खूप दिवसापासून आहे. म्हणजे मला लहानपणापासून या कलेची आवड होती. आमच्या गावचा शक्तितुरा असायचा, नमन वगैरे असायचं, त्यामध्ये पण काम केलेलं आहे, शक्तितुरात नाचलेलं सुद्धा आहे. पण नोकरीच्या निमित्तानं मुंबईत शिफ्ट झाल्याच्या नंतर एक काही दिवसातच सुनील डावल साहेबांशी माझी ओळख झाली आणि तिथपासून काहीतरी करावं या उद्देशानं त्यांचं माझं कॉन्टॅक्ट वाढलं. त्याच्यानंतर हळूहळू ह्या आयोजन क्षेत्रात मी आलो आहे. अच्छा, कधीपासून आलं आयोजन क्षेत्रामध्ये? जवळजवळ 3 वर्ष झाले असते. 3 वर्षापासून. त्यातील काय अनुभव कसे रसिक प्रेक्षकांचा? रसिक प्रेक्षक खूप वेगवेगळ्या अंगाने ढंगाने आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये काय काय रसिक प्रेक्षक एक बाबत आपल्याच माणसानं कोणीतरी हे केलंय, आपल्या माणसाला प्रोत्साहन करण्यासाठी खूप रसिक प्रेक्षक पुढे येतात. आणि आजपर्यंतचा अनुभव आहे की आजपर्यंत जेवढी आयोजने केलीत तेवढी सगळे रसिक प्रेक्षक आपला माणूस कोणतरी आहे तिकडे, आपल्या माणसाने कार्यक्रम अरेंज केला आहे किंवा आपल्या माणसाने कोणीतरी आपल्याकडच्या माणसाने लावलं आहे, त्यासाठी प्रतिसाद खूप भेटतो. ओके. मागच्या जर तुम्ही 3 वर्षापासून सुरुवात केली, मागच्या 2 वर्षापासून जे तुम्ही हाऊसफुलचे रेकॉर्ड तोडताय, तुम्ही म्हणा, कोकणातील युट्यूबर्स म्हणा, सुनील डावल्स म्हणा, हे जे तुमची एक बॉन्डिंग आहे त्याबद्दल काय सांगा? त्यात मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आमचे सहकारी, म्हणजे त्यांचं ह्या क्षेत्रात खूप दिवसापासून, म्हणजे खूप पहिल्यापासून नाव आहे, जसे सुनील डावल, आणि त्यांच्यासोबत आता म्हणजे आमच्यासोबत असतात ते कोकणातील युट्यूबर, जवळजवळ 13-14 लोक आहेत ते. त्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम हाऊसफुल करण्याचे प्रयत्न चालू असतात. त्यातले काही कार्यक्रम हाऊसफुल केले, रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, सगळ्यांची साथ संगत चांगली मिळाली, त्याच्यामुळे
कार्यक्रम हाऊसफुल करण्यात बरोबर यश आलं. बरोबर नाही, रसिक प्रेक्षक तेच पाहतात की तुमचं नियोजन कसं आहे. कारण मी सुद्धा त्यांच्यातलाच पण आहे. पण आपलं जे आपण एक असं एक कंटेंट ठेवलं आहे की त्याच्यामध्ये जास्त लोक नमन पाहायला येतात. एक फॉर एक्झाम्पल तर नमन पूर्ण बघितलं पाहिजे. बरोबर. की कलगीतुरा असेल ते दोन्ही बाऱ्या असतात ते पूर्ण बघितल्या पाहिजेत. त्यासाठी नियोजन आपण करतोय आणि खूप सुंदररित्या सर्व रसिक प्रेक्षकांचा तुम्हाला प्रोत्साहन भेटते आणि खूप छान अशी आपली विक्री पण सुरू होते. आणि ह्यातून जो आपला लोककलेचा वारसा आहे आपण पुढे घेऊन चाललो आहे. तर खूप छान वाटतं आहे आणि असाच आपला हा कार्यक्रम पुढे वर्षानुवर्ष चालत राहो आणि असे दर्जेदार कार्यक्रम आपण लोकांपर्यंत घेऊन याल अशी आशा बाळगतो. आता हा जो 19चा कार्यक्रम आहे शाहीर शक्तीवाले राजेशदादा निकम आणि तुरवलेशाही देवेंद्रदादा झिमणबुवा ही जोडी आपण ह्यावर्षी निवडलेली आहे. ही पहिल्यांदाच आपण यांचं आयोजन केलं आहे की याच्या आधी कोणते केले 2-3 वर्ष आधी? शक्तितुऱ्यामधलं हे पहिलंच आयोजन आहे आमचं. आमचं ओके. हां. आणि ह्याच्या आधी जे आयोजन केले ते नमनाची केलेली आहे. नमनाची केलेत. ओके ओके खूप छान. आणि पहिलंच आहे आणि याला तुम्हाला यश मिळो अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि आपला व्हिडिओ इथे थोडा स्टॉप करतो आणि आता जस्ट सुनील दादांशी आपण बोलणार आहोत. धन्यवाद दादा आपला पुरेसा वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आपण आता संतोष दादांशी आपण गप्पा मारल्या आणि त्यांच्याबद्दल विषय आपण जाणून घेतलं कलगीतुऱ्याबद्दल. तर आता आपल्यासोबत आहेत सुनील दादा. त्यांचंसुद्धा खूप योगदान आहे आपल्या लोककलेसाठी. तर चला तर मग आपले इंटरव्ह्यूसुद्धा पाहिलेत आपण. पण आता हे जे नमन कलगीतुऱ्याचा जो कार्यक्रम आहे तो खूप उत्कृष्टरित्या पार पडणार आहे यावर्षी. कारण रसिक प्रेक्षकांचा तो प्रतिसाद आहे खूप छान आहे. तर नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव आणि गावचं नाव? नमस्कार, माझं नाव सुनील गंगाराम डावल, गाव कर्जुवे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी आणि डावलवाडीतील मी एक उत्कृष्ट असा हुन्नरी कलाकार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ओके खूप सुंदर. दादा आपल्या म्हणजे आता नियोजन तर तुम्ही पाहताय मुंबईसारख्या रंगमंचावरती कार्यक्रम कमी होते आधी 1-2-3 वर्षापूर्वी आणि ह्या 2-3 वर्षामध्ये तुमचं नाव खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे व्हायरल होतं आहे. म्हणजे सर्वांना माहिती पडते की असा एक व्यक्ती आहे जो आपला कोकणातील लाल मातीतला आहे आणि त्याही कोकणातली जी लोककला आहे शक्तितुरा नमन किंवा नाटकसुद्धा तुम्ही आपल्या दादरच्या नगरीमध्ये आपण आयोजन केलं आहे. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता, म्हणजे कसे काय वळलात तिकडे? म्हणजे मी पहिला प्रयोग म्हणजे इथे मी शून्यातून निर्माण झालो. साल 2014 रोजी आमच्या गावचं श्री तळेकरीण देवीचं बहुरंगी नमन आम्ही प्रथमच मुंबई नगरीमध्ये म्हणजेच दामोदर नाट्यगृह परळ येथे लावण्यात आलं. मला यातलं काही माहिती नव्हतं. मी सर्वांचं मार्गदर्शन घेऊन झिरो होतो मी, म्हणजे काहीच माहिती नव्हतं. हॉल बुक कसं करायचं, तिकीट प्रिंटिंग कसं करायचं, काही सर्वांचं म्हणजे जेवढे आमच्या बाजूच्या गावातील जेवढे शाहीर वर्ग होते, जे कलाकार होते, जे ज्या क्षेत्रामध्ये नमन लावत होते त्यांच्याकडून मी माहिती घेतली. माहिती घेता 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 असं मी पुढे आलो. त्याच्यातून मी एक ग्रुप तयार केला, मित्रपक्ष ग्रुप. अशा आमचे 7 ते 8 म्हणजे आमच्या 5 गावातील 8 जण होते. असा आम्ही तो ग्रुप तयार करून आम्ही कार्यक्रमाचा अनुभव घेतला. ते मंडळ आम्ही कमीत कमी 4 ते 5 वर्ष चालवलं. नंतर कोरोनाचा काळ आला. बरोबर. त्याच्यानंतर कोरोनाच्या नंतर आम्ही थांबलो गेलो. कोरोनामध्ये एक आम्ही दिव्याचं नमन लावलं. अच्छा. कोरोनाच्या रूल्स अँड नियमानुसार म्हणजे एक सीट सोडून परळमध्ये आम्ही नमन केलं. त्याच्यानंतर मला वाटतं 3 वर्षापूर्वी कोकणचे युट्यूबर्स सर्व त्यांनी मला उचलून धरलं. अच्छा. माझं मार्गदर्शन घेऊन त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि तिथून आम्ही जे सुसाट सुटलो. बरोबर. म्हणजे जे आमचे 13 जणांचा आमचा ग्रुप आहे तो असं म्हणजे सर्वजण बोलतात यांचेच कार्यक्रम कसे हाऊसफुल जातात असं लोकांचं म्हणणं आहे. पण हे कार्यक्रम हाऊसफुल करण्यामागे त्यांची मेहनत आहे. तिकीट संपवणं, कार्यक्रम कोणीही करतं पण मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तिकीट संपवणं. त्याच्यानंतर मला वाटतं संतोष आंबेकर आमचं झिमणबुवांचं नमन बघायला यायचे. माझ्याकडून 30 ते 40 तिकीट ते घेऊन जायचे. ओके. ह्याच्यातून जी ओळख निर्माण झाली
दरवर्षी म्हणजे 30 ते 40 तिकीट त्यांच्या फिक्स असायच्या. असे माझे कमीत कमी 1000 कॉन्टॅक्ट आहेत. बरोबर. ओके. सर्व नमन प्रेमी शक्ती तुरा यांचे नंबर माझ्याकडे सर्व सेव्ह आहेत. 2018 साली झिमण बुवांना मुंबईमध्ये ज्याने आणलं असे आमचे कैलासवासी सुरेश पडे साहेब, आज ते नाही आहे, पण त्यांनी झिमण बुवांना मुंबईचा रंगमंच दाखवला. त्याच्यानंतर मी ठरवलं पुढच्या वर्षी त्यांचं नमन फिक्स करायचं. अच्छा. 2018ला मी दामोदर येथे त्यांचं नमन लावलं आणि तो हाऊसफुल शो गेला. 2018-19 असे 2 वर्षी एकच तारीख 24 डिसेंबर ही अच्छा, तारीख fix फिक्स होती. असायची. झिमण बुवांचं अच्छा. वाढदिवस त्या दिवशी आणि ओके. नमनही व्हायचं. नमनही असे त्या 2 दिवशी. वर्ष आम्ही दोन्ही नमन हाऊसफुल केली. खूप छान. अशा पद्धतीने मग आमचं कोकणचे युट्यूबर्स आले. मग त्यांचे 13 जणांचा ग्रुप तयार केला. त्या ग्रुपमधून आम्ही मला वाटतं 3 नमन हाऊसफुल केली. 3 का 4 शक्तितुऱ्याचे शो आम्ही हाऊसफुल केले. त्याच्यानंतर आंबेकर साहेब भेटले. मग आम्ही वैयक्तिक नियोजन करत गेलो. आमचे दोघांचं एक नियोजन असायचं. सुनील गंगाराम डावल सह संतोष आंबेकर यांच्या आयोजनातून साकारलेलं नमन आणि शक्तितुरा. प्रथमच आता आम्ही शक्तितुऱ्याचं आयोजन केलेलं आहे. बरोबर. असं आमचं नियोजन. आणि ह्या वर्षी आम्ही खास तेच मला जाणून घ्यायचं. 19 तारखेच्या शोला हा. सर्व तिकीट नंबर प्रिंटिंग केलेले आहेत. अमाऊंट तिकीट म्हणजे हँड रिटन काहीच केलेलं नाहीये. असं आम्ही पहिलाच म्हणजे एक वेगळं नियोजन आहे. म्हणजे कसं तिकीट करतोय. टाकण्याचे टाइम जातो तसं. आणि आमचं नियोजन म्हणजे लोकांसाठी पूर्ण प्रयोग पाहावा असं एक नियोजन असतं. आणि जोपर्यंत हा आमचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आम्हाला झोप काय लागत नाही. कसा होतोय कारण ह्या वर्षी मला वाटतं जून महिन्यातच शक्तितुऱ्यांची मारामारी आहे. मला वाटतं 13, 14, 19, 20, 21ला सकाळ संध्याकाळ असे 2 कार्यक्रम त्याच नाट्यगृहाला एकाच शाहिराचे आहेत. तरीही आम्ही कोकणच्या युट्यूबर्सनी तो कार्यक्रम घेतलेला आहे 21 जूनचा. त्याच्यानंतर 27 जूनला आहे. असे मला वाटतं हे जे टॉप लेवलचे शाहीर वर्ग आहेत त्यांचे 8 ते 9 कार्यक्रम जून महिन्यातच आहेत. त्याच्यामुळे आयोजकांचं बेकार हालत. आयोजकांची मोठी हालत होणार आहे. जे तिकीट विकतील संपवतील तेच जिंकतील, नाहीतर बिकट परिस्थिती येणार आहे आयोजकांची. आजच्या या कलगीतुऱ्याच्या या नियोजनातून म्हणजे हे आयोजन आता चालू आहे, प्रयोग जे डिक्लेअर झाले घोषित झालेले आहेत त्याच्यातून हे सिद्ध होतंय. बरोबर. नाही तसेही रसिक प्रेक्षक आहेत. नाही येणार प्रेक्षक वर्ग काही मागे पाठ नाही फिरवत आपल्याला. कारण कलगीतुरा शक्तितुरा जे आहे ते शाहीर गाणी गात आहेत. ती गाणीसुद्धा आपल्या शक्तितुऱ्याचे जे नियोजन करतात त्यातूनच हायलाईट होत आहेत. आता मागेच आपलं 2-3 गाणी झालीत. आता राजेश दादांची परत लांबोरी बुवांची झालीत गाणी 2-3. ते कलगीतुरा शक्तितुरा आयोजनाच्या नंतरच जे यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली त्यानंतरच ह्यांनी रेकॉर्डिंग केले. कारण म्हणूनच हा जो शक्तितुरा कार्यक्रम आहे किंवा कलगीतुरा आहे त्याकडे लोकांचं आकर्षण जास्त वाढत चाललं आहे. त्यामुळे यावर्षी आयोजक जास्त वाढलेत. मागच्या वर्षी तुम्ही 4-5 जण असाल, पण यावर्षी 10-15 लोकांचा एक ग्रुप झाला आहे. म्हणजे 10-15 आयोजक मुंबई संघच्या रंगमंचावरती आहेत. आता जून महिन्यात तुम्ही म्हणताय 7-8 शो आहेत. आता टॉप लेवलचे मला टॉप लेवलचे शाहीर आहेत. लांबोरे बुवांचे तर मला वाटतं 7-8 कार्यक्रम तर त्यात शिवाजी नाट्य मंदिरला आहेत. अच्छा, राजेश ओके. बुवांचे आहेत. असे बरोबर. जे प्रसिद्ध जे शाहीर वर्ग आहे त्यांचे कार्यक्रम जून महिन्यातच लागलेले आहेत. बरोबर. नाही रसिक प्रेक्षक आता बघू कसा रिस्पॉन्स येतोय. आणि त्याच्यानंतर खास आम्ही जुलै महिन्यामध्ये एक वेगळं आयोजन करणार आहोत. ते आम्ही थोड्याच वेळात म्हणजे थोड्या दिवसांनी आम्ही डिक्लेअर करणार आहोत. एक वेगळ्या पद्धतीचं कोकणचे युट्यूबर्स संतोष आंबेकर वगैरे सर्व आमची जी अच्छा, टीम आहे यांच्या आयोजनातून एक शिवाजी नाट्य मंदिरला एक वेगळं नियोजन होणार आहे. खूप छान. त्याची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतील. कारण आणि खूप सुंदर कसं असा आहे, कार्यक्रम तुम्ही प्रेक्षकांचा देताय. सुनील डावलचा कार्यक्रम म्हटलं की प्रेक्षक वर्ग समोरून कॉल करतात, दादा आम्हाला आता ह्या आमच्या शोच्या मला वाटतं 19 जूनच्या शोच्या 100 ते 150 तिकीट आताच बुकिंग झालेले आहेत आमच्याकडे. बरोबर. आणि 21 जूनच्या अबाऊ 350च्या वरती तिकीट बुकिंग झालेले आहे. अच्छा. मग जवळपास
45 ते 50% कार्यक्रम 21 जूनचा बुकिंग झालेला आहे झालेलं आमचं. आहे. बरोबर. हे रसिक प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि तुमचं जे आयोजन आणि आहे हा आता अजून वेळ का जातोय, लोक गावी जाण्याच्या मार्गावर बरोबर. आहेत. गावच्या पूजा, सार्वजनिक पूजा कार्यक्रम, मुलांच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे बरेचसं पब्लिक मला वाटतं गावी चाललेलं आहे. गावी लग्न त्या गावी आहेत. जाण्याच्या जोशमध्ये आहे. त्याच्यामुळे अजून इकडे लक्ष लोकांचं नाही. 15 दिवसाच्या नंतर हो बरोबर. कार्यक्रमाला जोर लागेल. नाही बरोबर. जसं की पावसाची सुरुवात होते तेव्हाच आपल्याला म्हणजे कलगीतुऱ्याकडे आपण लोक आपले रसिक प्रेक्षक आहेत ते वळतात. हो, तर मे महिना संपल्यानंतर तशी गावावरून जशी येतील तसं आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू आणि मग पुढचं नियोजन ते आपण करू शकतो. हो, आताच आम्ही जाऊन हॉलची भेट घेतली. काय अच्छा. सिटिंग अरेंजमेंटमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. बाल्कनीमध्ये खास करून जी बाल्कनीची जी जुन्या सीट होत्या त्या पूर्णपणे चेंज केलेल्या आहेत आणि सुसज्ज अशा सीट बसवण्यात आलेल्या आहेत आणि जो स्पेस आहे तो स्पेस पण वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पण 293 सीट होत्या त्या आता 243 झालेल्या आहेत बाल्कनीच्या सीट. तर 50 सीट कमी करण्यात आलेल्या आहेत. अशी म्हणजे उत्तम, आणि कुठल्याही कोपऱ्यात जरी बसलात तरी कार्यक्रम उत्तमरित्या उत्तम बघू शकतो. मला पुढची सीट पाहिजे असं काही नाही. अच्छा, म्हणजे बरोबर. शेवटच्या सीटवरून आज आम्ही जाऊन तिथे पाहिलं प्रत्यक्षात. एक बालनाट्यगृह नाटक चालू होतं. बरोबर आहे, आपण गेलो होतो, शो चालू होता. बरोबर. वरच्या कोपऱ्याच्या सीटमध्ये जाऊन आम्ही बसलो तिथून उत्तमरित्या दिसत होतं. बरोबर. आणि छत्रपती शिवाजी नाट्यगृह म्हणजेच एक मुंबईतील एक नामांकित असं नाट्यगृह. यांना थिएटरमध्ये प्रयोग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि ही आपल्या तळागाळातील हे कलाकार आम्ही इथे त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम करतोय. हे मोठं योगदान आहे. बरोबर. अर्थातच खूप छान असं सहयोग देत आहे तुम्ही सर्वच. कारण कोकणची लोककला ती आपल्याच माध्यमातून टिकून राहणार आहे. कारण मागच्या 2-3 वर्षापासून बघतोय मी की आयोजकच नाही आहेत तर कार्यक्रम लावणार कशी लोक. कारण रिक्स कोण घ्यायला तयार नाही आणि तुम्ही लोक रिक्स घेऊन हे कार्यक्रम आयोजन करताय आणि ते सक्सेसफुल करताय. त्याबद्दल आपल्या सर्वांचंच खूप कौतुक आहे. तर दादा आता जो हा कार्यक्रम आहे तिकीट प्रिंटिंग वगैरे खूप छान केलं आहे तुम्ही, मस्त एकदम आहेत. तर पाहू शकता मंडळी, आता जर तुम्ही तिकीट बुक केलं नसतील तर त्वरितच करा. हा नंबर पाहू शकता इकडे आणि मी नंबर डिस्क्रिप्शनला सुद्धा देणार आहे आपला. आणि खास करून ह्या तिकीट प्रिंटिंग केलेल्या आहेत ते आमचे सहकारी कोकणचे बहुरंगी नमन शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ ज्यांनी परदेशात जाऊन आपली लोककला साता समुद्रापार नेली आहे. या मंडळाचे आपले दादा निलेश किंजलकर सर यांनी या तिकिटाचे प्रिंटिंग वगैरे बघितले आहे आणि अशाच तिकिटांचे प्रिंटिंग आपल्यासुद्धा हवे असेल तर नक्कीच संपर्क साधा. धन्यवाद.